नमस्कार मित्रांनो, मराठी बाईकथामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा प्रवासाला जिथे सत्य आणि भयानक अनुभव यांची सरमिसळ झाली आहे। एका एसटी ड्रायव्हरला डोळ्यांनी पाहिलेली आणि आजही त्याच्या मनात घर करून असलेली एक थरारक रात्र। जर तुम्ही या वाहिनीवर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी बाईकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर सुरू करूया आजची भयानक कहाणी। माझं नाव संदीप। मी तसा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात गेली 12 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम करतोय आणि सध्या माझं वय 40च्या आसपास आहे। पण ही गोष्ट जी मी तुम्हाला आज सांगणार आहे ती घडली होती 2019 मध्ये। त्यावेळी मी चिपळूण आगारात कार्यरत होतो आणि मला कोकण ग्रामीण मार्गावर बस चालवण्याची जबाबदारी दिली होती। बस चालवण्याचा तसा मला अनुभव होता, पण मुंबई पुण्यासारख्या शहरात कोकणातल्या या वळणावळणाच्या आणि काहीशा शांत रस्त्यावर बस चालवणं माझ्यासाठी नवीन होतं। खास करून रात्रीच्या वेळ माझ्यासोबत एक कंडक्टर होते, म्हात्रे काका। वयाने 54-55 असतील। कोकणातलेच होते ते। त्यांची जुनी अनुभवाने पिकलेली चेहऱ्याची ठेवण आणि डोळ्यातलं मार्तव पाहून त्यांच्याबद्दल आदर वाटायचा, पण त्यांच्या बोलण्यात नेहमीच या मातीच्या इथल्या लोकांच्या आणि काहीशा गूढ गोष्टींच्या छटा असायच्या। आमचा रूट तसा लांबचा नव्हता, पण काही लहान लहान वाड्यांमधून जाणारा होता। दिवसा कोकणचं सौंदर्य डोळ्यांना सुखावून जायचं। हिरवीगार झाडी, आंबा फणसांच्या बागा आणि दूरवर दिसणारं समुद्राचं पाणी, सगळं कसं शांत आणि प्रसन्न वाटायचं। पण सूर्य मावळला आणि अंधार पडायला लागला की याच रस्त्याची एक वेगळी बाजू समोर यायची। झाडी आणखी गडद वाटायची, रस्त्यावरचे चीट पाखरूही दिसायची नाही आणि बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचा छोटासा तुकडा तेवढा उजळलेला असायचा। बाकी सगळीकडे भयान शांतता आणि गुडूप अंधार। सुरुवातीला मला या रात्रीच्या शांततेची भीती वाटत नव्हती। शहरातल्या गोंधळात वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाला ही शांतता उलट आवडायची। पण म्हात्रे काका नेहमी म्हणायचे, संदीप बाबा, हा रस्ता दिवसा जेवढा शांत दिसतो ना, तेवढा तो रात्री नाहीये। इथं काय दडलेलं आहे ते फक्त इथल्या मातीला आणि जुन्या जाणत्या लोकांना माहीत आहे। त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा गूढपणा असायचा। कधी कधी ते सांगायचे, आजकालची पोरं विश्वास ठेवत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय पटत नाही। या रस्त्यावर काहीतरी आहे जे सहसा कोणाला दिसत नाही, पण ज्याला दिसतं त्याला ते आयुष्यात कधीच विसरता येत नाही। त्यांच्या या बोलण्यावर मी फक्त हसायचो। मला वाटायचं की म्हात्रे काका म्हातारे झाले आणि त्यांना भूतप्रेत दिसतात। मी त्यांना एकदा मस्करीत म्हटलं होतं, काका तुम्ही पण काही येडोखोळ बोलताय, आजकालच्या जगात असं काही नसतं, हे सगळे मनाचे खेळ असतात। तेव्हा ते फक्त मंद हसले होते आणि म्हणाले होते, ज्या दिवशी अनुभव येईल ना त्या दिवशी कळेल बाबा, काही गोष्टी पुस्तकात नसतात, त्या अनुभवातून शिकाव्या लागतात। त्या रात्रीपर्यंत मला त्यांचं बोलणं कधीच खरं वाटलं नव्हतं। मला वाटत होतं की ते फक्त जुन्या काळी लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धांवर बोलत आहेत। पण त्या रात्री जे काही घडलं त्याने माझा सगळा आत्मविश्वास, माझे सगळे तर्क आणि विज्ञान सगळे काही एका क्षणात मिटवून टाकले आणि मला कायमसाठी एक असा धडा शिकवला जो मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही। ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक रात्र होती आणि ती सुरू झाली होती अगदी शांतपणे, इतर रात्रींसारखीच, पण तिचा शेवट इतका भयावह असेल याची कल्पना त्यावेळी मला नव्हती। त्या दिवशी नेहमीप्रमाणे आमचा बसचा फेरा सुरू झाला, पण शहरातून निघायलाच आम्हाला उशीर झाला होता। शहरात एक मोठी राजकीय रॅली होती आणि त्यामुळे सगळीकडे वाहतूक कोंडी झाली होती। बसेस जागेवरच थांबल्या होत्या। परिवहन विभागाकडून स्पष्ट सूचना होती की जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत कोणीही बस घेऊन पुढे जायचं नाही। दुपारचे जवळजवळ 4 वाजले तरी आम्ही बस स्टँडवरच थांबून होतो। रॅलीमुळे निर्माण झालेला गोंधळ आणि त्यामुळे लोकांमध्ये असलेला त्रास स्पष्ट दिसत होता। जवळजवळ 3 तास आम्ही तिथेच खोळंबलो होतो। शेवटी जेव्हा रस्ता मोकळा झाल्याची माहिती मिळाली तेव्हा कुठे आम्ही शहरातून निघायला संध्याकाळचे 7 वाजत आले होते। सवारी गाडीत बसायला खूपच उत्सुक होत्या, कारण त्यांना त्यांच्या गावांमध्ये वेळेवर पोहोचायचं होतं। आम्ही निघालो तेव्हा बस चांगलीच भरलेली होती।
पण जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे एक एक करून प्रवासी उतरत गेले. लहान लहान वाड्या पार करत प्रवाशांना त्यांच्या थांब्यावर सोडून देत आम्ही पुढे सरकत होतो. वेळ वाढत होता आणि रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे थांबली होती. गावांच्या दिव्यांची अंधुकशी रोषणाई देखील आता मागे पडली होती. रात्रीचे जवळजवळ 9:30-10 वाजले असतील. घड्याळाकडे पाहिलं आणि लक्षात आलं की आज खूप उशीर झालाय. बसमध्ये आता फक्त मी आणि म्हात्रे काकाच होतो. शेवटचे 2-3 प्रवासी 3-4 गावापूर्वीच उतरले होते. आता पुढे अजून 3-4 गावं होती जिथे आम्हाला पोचायचं होतं. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. दोन्ही बाजूला फक्त झाडी आणि अधूनमधून किड्यांची किरकिर ऐकू येत होती. बसचा जुनाट आवाज त्या शांततेत आणखी भर घालत होता. आमची बस तशीही खूप जुनी होती. तिचे हेडलाईट फार दूरपर्यंतचा रस्ता दाखवत नव्हते आणि चालताना खडबड आवाज तर नेहमीचाच होता. म्हात्रे काका माझ्या शेजारी कॅबिनमध्ये येऊन बसले होते. तसंही आता बसमध्ये कोणीच नव्हतं, त्यामुळे ते मोकळे होते. आम्ही बोलत बोलतच चाललो होतो, पण त्या रात्रीच्या शांततेत अंधारात एक प्रकारचा अदृश्य तणाव जाणवत होता. मला तसा अंधश्रद्धांवर विश्वास नव्हता, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं असं वाटत होतं. वातावरणात एक प्रकारचं जडत्व होतं जे मला अस्वस्थ करत होतं. आम्ही साधारणपणे 2 गावांच्या मधल्या रस्त्यावरून जात होतो. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य, दोन्ही बाजूला दाट जंगल. बसच्या मंद दिव्यांच्या प्रकाशात मला समोरच्या रस्त्यावर काहीतरी दिसलं. जसजसे आम्ही जवळ जाऊ लागलो तसतसे ते स्पष्ट होऊ लागलं. रस्त्याच्या कडेला 2 आकृत्या उभ्या होत्या. त्यांना पाहून कोणीतरी बस थांबवण्यासाठी हात दाखवत आहे असं वाटलं. म्हात्रे काकांनीही त्यांना पाहिलं होतं. ते एकदम म्हणाले, संदीप बाबा, बघ कोण आहे एवढ्या रात्री. पण इथेच असं कोणी थांबत नाही एवढ्या रात्री. रस्ता चांगला नाहीये हा. बस त्यांच्या जवळ पोहोचली तेव्हा मला स्पष्ट दिसलं की त्या 2 स्त्रिया होत्या. एवढ्या रात्री या सुनसान रस्त्यावर 2 स्त्रिया. मला आश्चर्य वाटलं. त्या बस थांबवण्यासाठी हातवारे करत होत्या. मी म्हात्रे काकांना विचारलं, थांबूया का काका? कोण आहेत एवढ्या रात्री इथे? म्हात्रे काका एकदम गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. ते म्हणाले, नको संदीप बाबा, इथे रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांसाठी थांबत नसतात. काहीतरी गडबड वाटते. पण मी पाहिलं की त्यापैकी एक स्त्री गरोदर दिसत होती. तिचं पोट खूप मोठं होतं. मला वाटलं की कदाचित काहीतरी अडचण असेल, मदतीची गरज असेल. अशा परिस्थितीत त्यांना सोडून जाणं मला योग्य वाटलं नाही. माणुसकी म्हणून तरी थांबायला हवं असा विचार माझ्या मनात आला. मी म्हात्रे काकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि बस हळू करत त्या स्त्रियांच्या जवळ जाऊन थांबवली. बस थांबवताच त्या दोघी पटकन बसमध्ये चढल्या. पण मला आणि म्हात्रे काकांना एक गोष्ट खटकली. ती गरोदर स्त्री इतक्या चपळाईने बसमध्ये कशी चढू शकते? सहसा अशा अवस्थेत स्त्रियांना चढायला त्रास होतो, आधार लागतो. पण ती गरोदर स्त्री अगदी सहजपणे वर आली होती. दोघींनीही लांब पदर किंवा घुंगट घेतला होता, त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते. त्या काहीच बोलल्याने फक्त तिकिटाचे पैसे म्हात्रे काकांकडे दिले आणि मागच्या सीटवर जाऊन बसल्या. त्यांचे हात एकदम थंडगार जाणवले असं म्हात्रे काकांनी नंतर मला सांगितलं. त्या बसमध्ये बसल्यावर बसमधील वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटलं. एका अनामिक भीतीने आणि अस्वस्थता जाणवू लागली. मी गाडी चालवत होतो आणि म्हात्रे काका तिकीट देण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. पण माझ्या मनात विचार सुरू होते, एवढ्या रात्री त्या दोघी इथे काय करत होत्या आणि त्या इतक्या शांत का होत्या? म्हात्रे काका तिकीट द्यायला मागच्या सीटवर गेले होते, पण त्यांना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत होता असं मला जाणवलं. मी गाडी चालवत होतो, पण माझं लक्ष मागेच लागलं होतं. मनात एक विचित्र हुरहुर होती. काय करत असतील त्या दोघी आणि म्हात्रे काकांना एवढा वेळ का लागतोय? मी आरशात पाहिलं, पण अंधारामुळे मागचं स्पष्ट दिसत नव्हतं. एव्हाना बस त्या निर्मनुष्य रस्त्याच्या आणखी आत शिरली होती. झाडी अजूनच दाट झाली होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त काळाकुट्ट अंधार होता. बसच्या इंजिनचा खडखडाट आणि रस्त्यावरचे खड्डे सोडले तर बाकी सगळं शांत होतं. पण ही शांतता खूप भयानक वाटत होती. तेवढ्यात माझ्या शेजारी असलेल्या केबिनच्या दिशेने कोणीतरी येत असल्याची अस्पष्ट चाहूल लागली. मी पाहिलं, तीच स्त्री जी गरोदर नव्हती ती माझ्या कॅबिनमध्ये येत होती. तिच्या अंगावर तोच लांब पदर होता. मी विचारलं, काय झालं मावशी, इथे पुढे का आलात? पाठीमागे बसा ना. ती माझ्या अगदी जवळ येऊन थांबली. तिचा घुंगट अजूनही चेहऱ्यावरच होता. तिने काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं. तिचा आवाज ऐकून मात्र माझ्या अंगावर सरकन काटा आला. तो आवाज एखाद्या पुरुषासारखा खूप खोल आणि कर्कश होता. मला वाटलं की मला भास होतोय. मी पुन्हा विचारलं, काय म्हणाला?
तेव्हा ती माझ्याकडे बघून म्हणाली, तुला काय करायचंय? मी कुठे बसते ते तू तुझं काम कर, गाडी चालव. तिचा आवाज आता पूर्वीपेक्षाही कर्कश आणि रागीट वाटला. मला खूप विचित्र वाटलं. एका स्त्रीचा आवाज असा कसा असू शकतो आणि तिचा आविर्भाव पण खूप वेगळा होता. मी तिला काहीतरी विचारणार इतक्यात तिने अचानक आपला घुंगट बाजूला केला आणि जे काही मी पाहिलं ते पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिचा चेहरा नव्हताच. जिथे चेहरा असायला पाहिजे तिथे फक्त धड होतं. गळा कापलेला किंवा तुटलेला असावा असं वाटलं, पण डोके अजिबात नव्हतं. पण तरीही त्या धडामधून आवाज येत होता. ते डोके नसलेलं धड माझ्याकडे बघून तेच पुरुषी कर्कश आवाजात बोलत होतं आणि माझ्याकडे पाहून क्रूरपणे हसत होतं. मला एकदम धक्का बसला. माझ्या हातापायांना कंप सुटला. शरीराची पूर्ण ताकद निघून गेल्यासारखं वाटलं. स्टीअरिंग व्हीलवरची माझी पकड सैल झाली. मला वाटलं की मला आता हार्ट अटॅक येईल. डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. मी अजून त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो. तेवढ्यात मागून म्हात्रे काकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ती किंकाळी इतकी भयानक होती की माझ्या काळजात चिर झालं. काय झालं असेल त्यांना? मी क्षणाचाही विचार न करता पाठीमागे पाहिलं. जे दृश्य मला दिसलं ते माझ्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं. बसमध्ये सर्वत्र रक्त पसरलं होतं. सीटवर, बसच्या फ्लोअरवर सगळीकडे फक्त लाल रंग दिसत होता आणि ती दुसरी स्त्री जी गरोदर दिसत होती ती म्हात्रे काकांच्या छातीवर बसली होती. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तिलाही डोके नव्हते. तिचंही फक्त धडच कंडक्टरच्या अंगावर होतं आणि ती काहीतरी करत होती. म्हात्रे काका जीवाच्या आकांताने किंचाळत होते. माझ्या दोन्ही बाजूला मृत्यू उभा होता. समोर डोके नसलेली स्त्री माझ्याकडे पाहून हसत होती आणि मागे डोके नसलेली दुसरी स्त्री माझ्या कंडक्टरला मारत होती. मी काय करावं हे मला सुचतच नव्हतं. भीतीने माझी सगळी विचारशक्ती गोठून गेली होती. बस अजूनही पुढे धावत होती, पण माझ्या हातात तिचे नियंत्रण नव्हते. डोळ्यासमोर फक्त त्या दोन भयानक आकृत्या दिसत होत्या आणि कानात म्हात्रे काकांच्या किंकाळ्या घुमत होत्या. बस कधी डावीकडे जायची, कधी उजवीकडे. मला काहीच कळत नव्हतं. मला वाटलं आता आपला शेवट जवळ आला. अचानक समोरच्या हेडलाईटच्या प्रकाशात मला काहीतरी दिसलं. एक मोठी कमान आणि एक झाड. ते मारुती मंदिराचं वळण होतं. बस त्याच दिशेने वेगाने जात होती. मला काही कळायच्या आत एक मोठा आवाज झाला आणि एक जबरदस्त धक्का बसला. त्यानंतर काय झालं हे मला आठवत नाही. माझ्या डोळ्यांसमोर फक्त अंधार पसरला. किती वेळ मी बेशुद्ध होतो काहीच कल्पना नाही. जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर काहीतरी थंडगार पडत होतं. डोळे उघडायचा प्रयत्न केला तेव्हा समोर प्रकाश दिसला. हळूहळू डोळे उघडले. बस पूर्णपणे तुटलेली होती. समोरची काच फुटलेली होती. कानावर लोकांचा कुजबुजण्याचा, बोलण्याचा आवाज येत होता. थोड्या वेळाने मला रुग्णवाहिकेचा सायरनही ऐकू आला. कुणीतरी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारत होतं. मला थोडं जास्त शुद्ध आले. मी उठून बसायचा प्रयत्न केला. माझ्या डोक्यातून, हातांमधून रक्त येत होतं. शरीर दुखत होतं. माझ्या आजूबाजूला बरीच लोकं जमलेली होती. गावकरी असावेत. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव होते. त्यांनी मला आणि म्हात्रे काकांना हळूच बसमधून बाहेर काढायला मदत केली. म्हात्रे काकांनीही बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि ते वेदनेने विवळत होते. आम्ही दोघेही बसमधून बाहेर आलो आणि समोरचं दृश्य पाहिलं तर मला धक्काच बसला. आमची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मारुतीच्या मंदिराच्या कंपाऊंड वॉलवर आदळली होती. कंपाऊंडची भिंत तुटली होती आणि बस आत मंदिराच्या आवारात शिरली होती. बसचा दर्शनी भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. अजून थोडा जरी धक्का जोरात असता तर बस थेट मंदिरात घुसली असती. जमलेल्या गावकऱ्यांनी विचारलं की हे सगळं कसं झालं, काय घडलं रात्री. मी त्यांना जे काही घडलं, त्या दोन स्त्रिया कशा दिसल्या, बसमध्ये काय भयानक अनुभव आला हे सगळं सविस्तर सांगितलं. माझी गोष्ट ऐकून गावातील काही जुने जाणकार लोक एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि काहीतरी माहीत असल्याचा भाव होता. त्यापैकी एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, होय बाबा, आम्ही ओळखलं होतं. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी असं घडतं हे आम्हाला माहीत होतं. काही वर्षापूर्वी याच रस्त्यावर एक अपघात झाला होता. 2 सख्या बहिणी, त्यापैकी एक गरोदर होती. त्यांना रात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. त्यांनी खूप लोकांना हात दाखवला पण कोणीच थांबलं नाही. शेवटी एक बस आली पण त्या बसने त्यांना मदत करण्याऐवजी चिरडून टाकलं. त्या दोघी तिथेच गेल्या आणि पोटात असलेलं ते बाळही गेलं. तेव्हापासून म्हणतात की त्या बहिणी हडळी झाल्या आहेत आणि रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना, खास करून ड्रायव्हर लोकांना त्रास देतात.
अनेकांचा बळी घेतला आहे त्यांनी याच रस्त्यावर. त्यांच्या बोलण्याने माझ्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. म्हणजे ज्या स्त्रिया मला भेटल्या होत्या त्या जिवंत नव्हत्या, त्या हडळी होत्या. त्या वृद्ध गृहस्थांनी पुढे सांगितलं, तुमचं नशीब बलबत्तर म्हणून तुम्ही दोघे वाचलात. हा मारुती रायाचा महिमा आहे. तुम्ही थेट मंदिराच्या कंपाऊंडवर आदळलात. म्हणजे मारुती तुम्हाला वाचवण्यासाठीच धावून आले. मारुती रायानेच तुमचा जीव वाचवला. गावकऱ्यांच्या बोलण्यावर आता माझा विश्वास बसला होता. जे डोळ्यांनी पाहिलं होतं आणि जे अनुभवलं होतं ते कोणी नाकारू शकत नव्हतं. मी हात जोडून मारुती रायाला नमस्कार केला. त्यावेळी माझ्या शरीरातून खूप रक्त वाहत होतं. म्हात्रे काकानेही बऱ्याच जखमा होत्या. रुग्णवाहिका आली आणि आम्हाला दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये उपचार झाले, पण त्या रात्रीची भीती माझ्या मनात कायमची घर करून राहिली. आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा अंगावर काटा येतो. ती डोके नसलेली स्त्री आणि बसमधील ते रक्ताचे थारोळे, ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. त्या रात्री मारुती रायामुळे माझा जीव वाचला असेल, पण त्या अनुभवाने माझं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकलं. काही गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो हे त्या रात्री मला समजलं. आणि कोकणातल्या त्या रस्त्यावरून रात्री बस चालवणं हे आजही माझ्यासाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. तर ही होती कोकणातील एका रात्रीची थरारक आणि तितकीच भयानक सत्यकथा. संदीप आणि म्हात्रे काकांच्या बाबतीत जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण म्हणतात ना, काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या असतात. रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला अशा अनेक अज्ञात शक्तींचा अनुभव येऊ शकतो ज्यांच्याबद्दल आपण कधी ऐकलेलंही नसेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना नेहमी काळजी घ्या आणि शक्य असल्यास अशा मार्गावरून एकट्याने प्रवास करणे टाळा. काय माहीत कधी कोणता अदृश्य धोका आपल्या वाटेला उभा असेल. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.